नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत पण तितक्याच खोल प्रश्नावर बोलणार आहोत. नमस्कार. प्रश्न आहे, मी कोण आहे? हो. आणि ही शिकवण येते श्री रमण महर्षींकडून. आपल्याकडे त्यांचं मार्गदर्शन आहे, जे खरं म्हणजे एका शिष्याने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या उत्तरांचे एक संकलन आहे. हो, ते काही असं पारंपरिक पुस्तक नाहीये. बरोबर. पुस्तक नाही म्हणता येणार, पण म्हणतात ना, 20 पानांमध्ये ज्ञानाचा खजिना आहे. अगदी. तर आज आपण याच संकल्पनेत जरा खोलवर जाऊया. आत्मअन्वेषण म्हणजे सेल्फ इन्क्वायरी, ज्याला महर्षी आत्मविचार म्हणतात. या 20 पानांमधून आपल्याला काय घेता येतं, काय समजून घेता येतं, हे बघूया. सुरुवात करूया? नक्कीच. श्री रमण महर्षी नक्की कोण होते, त्यांची पार्श्वभूमी काय, याबद्दल थोडं सांगाल? हो, श्री रमण महर्षी हे 20व्या शतकातले भारतातले खूप महत्वाचे आदरणीय असे आध्यात्मिक गुरु होते. ते अगदी तरुण वयातच अरुणाचल पर्वतावर गेले म्हणजे त्यांना खेचलं गेलं असं म्हणतात, आणि मग आयुष्यभर ते तिथेच राहिले. अच्छा. त्यांची जी मुख्य शिकवण आहे ती अद्वैत वेदांतावर आधारलेली आहे. अद्वैत म्हणजे दोन नाही. दोन नाही म्हणजे वरवर आपण सगळे वेगळे दिसलो, वेगळे जीव वाटलो, तरी आपल्या सगळ्यांच्या मुळाशी एकच तत्व आहे, एकच अनंत न बदलणारं चैतन्य, कॉन्शियसनेस. आणि हे जे मी कोण आहे नावाचं संकलन आहे ना, ते त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातलं आहे. शिवप्रकाशम पिल्लई नावाचे एक जिज्ञासू होते. त्यांनी काही प्रश्न विचारले होते. अच्छा, त्यांनी प्रश्न विचारले आणि महर्षींनी उत्तरं दिली. बरोबर. त्या प्रश्नोत्तरांचं हे संकलन आहे. आणि हे अद्वैताचं तत्वज्ञान. म्हणूनच मग मी कोण आहे हा प्रश्न इतका महत्वाचा ठरतो. बरोबर. अगदी. कारण जर सगळं एकच आहे तर मग हा मी, जो स्वतःला सतत वेगळा समजतो, हो, जो म्हणतो मी हे केलं, मला हे हवंय, मी असा आहे, तो मी कोण आहे हा प्रश्न थेट आपल्या ओळखीच्या पायावरच घाव घालतो. खरंय. इथेच खरी गंमत सुरू होते. हो ना. अद्वैत आपल्याला सांगतं की तुमची खरी ओळख म्हणजे तुमचं शरीर नाही, तुमचं नाव नाही, तुमच्या भूमिका नाहीत, म्हणजे आई, वडील, मित्र, व्यावसायिक वगैरे. किंवा आपले विचार सुद्धा नाहीत. अगदी. आपले विचारही नाहीत, कारण हे सगळं वरवरचं आहे, ते सतत बदलतंय. मग प्रश्न उरतो की या सगळ्या बदलांच्या मागे जे स्थिर आहे, जे कधीच बदलत नाही, ते काय आहे? बरोबर. आणि इथेच महर्षींची पद्धत आत्मविचार किंवा आत्मअन्वेषण उपयोगी पडते. तर मग ही पद्धत नक्की काय आहे? आपण ऐकतो की विचारा, मी कोण आहे, पण म्हणजे काय करायचं? आपलं नाव आठवायचं नाहीये हे तर नक्की? नाही, अजिबात नाही. हे काही बौद्धिक उत्तर शोधणं नाहीये. महर्षी म्हणतात, जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता मी कोण आहे, तेव्हा उत्तराच्या मागे लागू नका. अच्छा, मग काय करायचं? उलट तो प्रश्न विचारणारा मी कोण आहे त्याकडे लक्ष द्या. त्या मीचा उगम कुठे आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. एक उदाहरण देऊ शकाल का? हो. समजा मनात विचार आला, मला ना खूप राग आला आहे, किंवा मी आज खूप आनंदी आहे. तेव्हा त्या रागात किंवा आनंदात वाहून न जाता लगेच स्वतःला विचारायचं, हा राग किंवा आनंद अनुभवणारा मी कोण आहे, किंवा हे विचार नक्की कोणाला येत आहेत. म्हणजे विचारांच्या मागे न जाता विचार जिथून उठतोय त्या स्रोताकडे वळायचं. अगदी बरोबर. हे ऐकायला सोपं वाटतंय, पण प्रत्यक्षात विचारांचा प्रवाह तर थांबतच नाही. बरोबर. म्हणूनच हा सराव आहे, प्रॅक्टिस आहे, एका क्षणात होणारं काही नाही आहे. पण ह्या पद्धतीचं सौंदर्य काय आहे माहितीये? काय? ती एकदम थेट आहे, डायरेक्ट. यात तुम्हाला मोठमोठे ग्रंथ वाचायची गरज नाही किंवा काही कर्मकांड करायची गरज नाही. तुमचा जो प्रत्येक अनुभव आहे त्याचा साक्षी कोण आहे यावर फक्त लक्ष केंद्रित करायचं. फक्त साक्षी व्हायचं. हो. आणि जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला जाणवतो की उत्तराच्या जागी शब्द नाहीत. तिथे एक प्रकारची शांतता आहे, एक नुसती जाणीव आहे, प्युअर अवेअरनेस, किंवा फक्त एक उपस्थिती, प्रेझेन्स. हे शब्दांच्या पलीकडचं आहे. म्हणजे हा ज्ञानाचा अनुभवात्मक मार्ग आहे. नक्कीच. थेट अनुभव. तुम्ही म्हणालात विचारांच्या स्रोताकडे जायचं. मग महर्षी मनाबद्दल काय म्हणतात? कारण हे सगळे विचार तर मनातच येतात ना. हो. मनाबद्दलची महर्षींची कल्पना खूपच काय म्हणू क्रांतिकारी आहे. ते म्हणतात, मन म्हणजे काही वेगळी वस्तू नाहीये, ते फक्त विचारांचा एक गठ्ठा आहे, समूह आहे. फक्त विचारांचा समूह? हो. आणि गंमत म्हणजे या सगळ्या हजारो विचारांच्या मुळाशी फक्त एकच विचार आहे, तो म्हणजे मी विचार, द आय थॉट. मी विचार म्हणजे? म्हणजे
मी एक वेगळा माणूस आहे, मी हे शरीर आहे, मी हे करतोय, ही जी भावना आहे ना, ती आहे मी विचार. बाकीचे सगळे विचार याच मी भोवती फिरतात. माझे विचार, माझ्या भावना, माझे अनुभव. अच्छा, म्हणजे मी आला की मगच माझे येतं. याचा अर्थ असा होतो का की मनाला स्वतःचं अस्तित्वच नाही? बरोबर पकडल्यात. महर्षींच्या मते मनाला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाहीच, ते फक्त विचारांच्या रूपाने दिसतं. विशेषतः जेव्हा आपण स्वतःला आपल्या शरीराशी, नावाशी किंवा आपण जी काही आपली एक काल्पनिक ओळख बनवलेली असते तिच्याशी जोडून घेतो. पण जेव्हा तुम्ही मी कोण आहे ह्या प्रश्नाने त्या मूळ मी विचाराचा शोध घेता, त्याच्या उगमापर्यंत जाता, तेव्हा काय होतं? काय होतं? जसं आपण दिवा लावला की अंधार आपोआप जातो, तसं त्या मूळ मी विचारावर लक्ष केंद्रित केल्यानं बाकीचे सगळे विचार हळूहळू शांत होतात, विरून जातात. अच्छा. आणि जर तो मूळ मी विचारच विरला, तर मग मन कुठे उरलं? मन राहतच नाही. हे खूपच वेगळं आहे. म्हणजे मन शांत करणं म्हणजे विचारांना दाबणं नव्हे, नाही. तर त्यांच्या मुळाशी जायचं आणि ते मूळच विरघळवून टाकायचं. अगदी तसंच. महर्षी स्पष्ट म्हणतात, आत विचारा, मी कोण आहे. मन नाहीशे होईल आणि केवळ आत्माच सेल्फ राहील. आणि हा आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे कोणती वस्तू नाही, व्यक्ती नाही. ती आहे फक्त शुद्ध जाणीव, प्युअर अवेअरनेस, जी नाव आणि रूपाच्या पलीकडे आहे. ती नेहमीच आहे, इथेच आहे, पण विचारांच्या गोंधळामुळे आपल्या लक्षात येत नाही. ती आपल्या श्वासाइतकी जवळ आणि नैसर्गिक आहे. मग आपण सामान्यपणे ज्याला मी म्हणतो, ज्याला आपण अहंकार किंवा इगो म्हणतो, तो आणि हा आत्मा म्हणजे सेल्फ, यात काय फरक आहे? कारण रोजच्या जगण्यात तर आपण स्वतःला एक व्यक्ती म्हणूनच वावरतो ना? बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अहंकार म्हणजे काय? तर मी एक स्वतंत्र, मर्यादित व्यक्ती आहे, ही चुकीची ओळख. फॉल्स आयडेंटिटी. चुकीची ओळख. हो. अहंकार सतत काहीतरी सांगत असतो. मी हे शरीर आहे, मी इतका शिकलो आहे, मी यशस्वी आहे किंवा मी अयशस्वी आहे, मी दुःखी आहे, हे माझं आहे, ते तुझं आहे. या सगळ्या भूमिका झाल्या. अगदी. या सगळ्या तात्पुरत्या भूमिका आहेत, ओळख आहेत, ज्या आपण स्वतःवर लादून घेतो. त्या बदलत राहतात. जसे आपण कपडे बदलतो ना, तशा ह्या भूमिका आहेत. आज एक, उद्या दुसरी. आणि हा अहंकार टिकून कसा राहतो मग? अहंकार स्वतःला सतत कशाशी तरी जोडून घेतो. वस्तू, माणसं, मतं, आठवणी, भविष्याच्या चिंता, काही ना काही त्याला लागतं चिकटायला. तो सतत स्वतःची एक कहाणी रचत असतो, मी कोण आहे याची गोष्ट. अच्छा. पण गंमत अशी आहे, आणि हे महर्षींच्या शिकवणीचं एक सुंदर वैशिष्ट्य आहे, की अहंकाराशी लढायचं नाहीये. अजिबात नाही. लढायचं नाही, मग तो जाईल कसा? कारण तुम्ही ज्याच्याशी लढता त्यालाच तुम्ही ऊर्जा देता, त्यालाच महत्त्व देता. नकळतपणे तुम्ही त्यालाच मजबूत करता. मग काय करायचं? फक्त साक्षी राहायचं. ऑब्झर्व्ह. जेव्हा अहंकार डोकं वर काढतो म्हणजे तो मीपणा तीव्र होतो, तेव्हा फक्त शांतपणे विचारायचं, हा अहंकार कोणाला जाणवतोय? किंवा या मीपणाला कोण बघतंय? तो जो बघणारा आहे, ती जी शांत जाणीव आहे, जो साक्षी आहे, तोच खरा आत्मा आहे. त्या क्षणी काय होतं? तुम्ही त्या अहंकारापासून थोडे वेगळे होता. तुम्ही त्याच्याशी 100% आयडेंटिफाय होणं थांबवता. अच्छा. म्हणजे त्याच्याशी एकरूप होत नाही आपण. बरोबर. आणि मग प्रश्न निर्माण होतो, जर मी हा अहंकार नाही जो आत्ता जाणवतोय, तर मग मी कोण आहे? त्या साक्षी अवस्थेत राहिल्याने अहंकाराची पकड आपोआप सैल होते, त्याची शक्ती कमी होते, कारण त्याला तुमच्याकडून ऊर्जा मिळत नाही. तर मग समजा आता कुणाला हे करून बघायचं असेल, तर याची प्रक्रिया काय आहे? नेमक्या काय पायऱ्या आहेत? महर्षींनी खूप सोप्या शब्दात सांगितलंय. बघा, एक, जेव्हा कोणताही विचार मनात येईल, चांगला, वाईट, कोणताही, त्याच्या मागे धावू नका, त्याला चिकटू नका. ओके, पहिलं म्हणजे विचारांच्या मागे जायचं नाही. बरोबर. 2, फक्त स्वतःला विचारा, हा विचार कोणाला आला आहे? 3, याचं उत्तर साहजिकच असेल, मला. हो. आणि मग लगेच चौथा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारा, मी कोण आहे? मी कोण आहे? आणि इथे थांबायचं. याचं कोणतंही उत्तर शोधायचं नाही. म्हणजे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, असं काही म्हणायचं नाही. अच्छा, उत्तर द्यायचं नाहीये? नाही. उत्तराऐवजी फक्त त्या प्रश्नात स्थिर व्हायचं. ती जी शांत, जागरूक उपस्थिती आहे, मी आहे,
ही जी अगदी मूलभूत जाणीव आहे तिच्यात लक्ष स्थिर करायचं. होल्ड ऑन टू दॅट फीलिंग ऑफ आय एम. म्हणजे उत्तराचा शोध थांबवून प्रश्न जिथून आला त्या मी आहे जाणीवेत थांबायचं. अगदी अगदी. हे खूप महत्वाचं वाटते. आणि यासाठी काही वेगळी तयारी लागते का? काही श्रद्धा, विधी, पूजा असं काही? अजिबात नाही. हेच तर या पद्धतीचं सौंदर्य आहे. हा पूर्णपणे थेट अनुभवाचा मार्ग आहे. तुम्हाला कोणतीही धार्मिक पार्श्वभूमी असो वा नसो, तुमची कोणतीही श्रद्धा असो वा नसो, तुम्ही मंत्र म्हणा किंवा नका म्हणू, काही फरक पडत नाही. अच्छा. ही पद्धत युनिव्हर्सल आहे. कोणीही कधीही कुठेही याचा सराव करू शकतं. फक्त काय लागतं तर आंतरिक प्रामाणिकपणा आणि थोडी चिकाटी. आणि याचे फायदे काय होतात? म्हणजे अंतिम परिणाम काय? लोक सहसा अध्यात्माकडे येतात कारण त्यांना दुःख कमी करायचं असतं किंवा शांती हवी असते. ते मिळतं काय यातून? मुक्ती, लिबरेशन फ्रॉम सफरिंग. दुःखमुक्ती ती कशी? तर आपल्याला हळूहळू आणि खोलवर हे जाणवायला लागतं की आपलं जे बहुतेक दुःख आहे त्याचं मूळ कारण हीच चुकीची ओळख आहे. आपण स्वतःला हे मर्यादित शरीर समजतो, हे चंचल मन समजतो, हा असुरक्षित अहंकार समजतो. हो. आणि मग त्या शरीराला, मनाला, अहंकाराला काही झालं की आपण दुःखी होतो. पण जेव्हा आत्मविचारामुळे आपल्याला आपलं खरं स्वरूप कळायला लागतं की आपण तर या सगळ्याच्या पलीकडचे आहोत, न बदलणारे शाश्वत साक्षी आहोत, तेव्हा त्या अहंकारावर आधारित दुःखांना जागाच उरत नाही. म्हणजे दुःख आपोआप गळून पडतं कारण ज्या मीला दुःख होत होतं तो मी खरा नव्हताच. अगदी तसंच. आपल्याला साक्षात्कार होतो की आपण कधीच ते नव्हतो जे आपण स्वतःला आयुष्यभर समजत आलो. मग खरी ओळख काय आहे? खरी ओळख ती आहे शुद्ध शांती, निखळ आनंद, निरपेक्ष प्रेम आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? काय? हे काहीतरी नवीन मिळवायचं नाहीये. ते आपलं मूळ स्वरूपच आहे. ते नेहमी इथेच होतं, आत्ता ह्या क्षणी पण आहे. फक्त अहंकाराच्या ढगाळ ते लपलेलं होतं. अच्छा, ते मिळवायचं नाही, फक्त उघड करायचं आहे. बरोबर. ते ऑलरेडी आहे. हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, हा जगण्याचा अनुभव बनू शकतो. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता स्त्रोतांमध्ये एका छोट्या प्रयोगाबद्दल सांगितलाय. हो, तो सांगण्यासारखा आहे. एक साधा प्रयोग आहे, कोणी करून पाहू शकतं. काय आहे तो? क्षणभर डोळे शांतपणे मिटा. मग अगदी हळूच स्वतःला विचारा, मी कोण आहे? आणि मग उत्तराची वाट बघू नका. विचार येतील जातील, त्यांना फक्त येऊ जाऊ द्या. पण त्या विचारांच्या मधली जी जागा आहे, जी शांतता आहे, जी स्तब्धता आहे, तिची नोंद घ्या. ती शांत जागा. हो, त्या शांत जागेत कोणती ओळख नसते, कोणताही विचार नसतो. फक्त शुद्ध असणं असतं. बीइंग म्हणतात, ती स्तब्धता, ती शांत जाणीव, तीच आपल्या खऱ्या ओळखीची एक झलक आहे. ती काहीतरी गूढ किंवा दूरची गोष्ट नाही, ती आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. खरंच. तर श्री रमण महर्षींच्या मी कोण आहे या मार्गदर्शनाचा सार काढायचा झाला तर असं म्हणता येईल की हा गोंधळातून स्पष्टतेकडे, मर्यादित अहंकाराकडून त्या असीम जाणीवेकडे आणि सतत काहीतरी बाहेर शोधण्याकडून आपल्या मूळ अस्तित्वात स्थिर होण्याकडे नेणारा एक मार्ग आहे. बरोबर. आजच्या या धावपळीच्या, गोंधळाच्या जगात त्यांची शिकवण आपल्याला आपल्याच आत असलेल्या शांत सत्याकडे परत यायला सांगते. हे फक्त 20 पानांचं संकलन नाही, पण आपल्या आतल्या प्रवासाचा एक नकाशाच आहे जणू. अगदी. आणि जाता जाता महर्षींचं एक खूप महत्वाचं वाक्य आठवतंय. कोणतं? ते म्हणाले होते, तुमची स्वतःची आत्मसाक्षात्कार हीच तुम्ही जगाला देऊ शकणारी सर्वात मोठी सेवा आहे. सेल्फ रिअलायझेशन इज द ग्रेटेस्ट सर्व्हिस. हे पहिल्यांदा ऐकताना थोडं वेगळं वाटू शकतं नाही का? सेवा म्हणजे आपण काहीतरी बाहेर करतो असं वाटतं. हो, बरोबर. आपल्याला वाटतं सेवा म्हणजे अन्नदान करणं, मदत करणं वगैरे. तेही महत्वाचं आहेच. पण महर्षी म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या स्वरूपात स्थिर होता, त्या शांतीत, त्या प्रेमात, त्या जाणीवेत, तेव्हा तुमचं नुसतं असणं सुद्धा इतरांवर सकारात्मक परिणाम करतं. अच्छा. तुमचे विचार, तुमची वाणी, तुमची कृती सगळं आपोआपच अधिक हार्मोनियस, अधिक कल्याणकारी होतं. त्याचा प्रभाव नकळतपणे आजूबाजूच्या लोकांवर आणि पर्यायाने जगावर पडतो. खरे. त्यांचे शब्द साधे असले तरी अर्थ खूप खोल आहे. श्री रमण महर्षींच्या शिकवणीवरची ही आपली चर्चा खरंच खूप विचार करायला लावणारी होती. इथे थांबूया आज. हो. आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जातो. केवळ मी कोण आहे असं कधीतरी विचारण्यापलीकडे जाऊन जर आपण सातत्याने म्हणजे प्रत्येक विचारागणिक त्या विचाराच्या उगमाकडे, त्या मी विचाराच्या मुळाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला
तर त्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर, आपल्या प्रतिक्रिया देण्यावर, आपल्या नात्यांवर आणि जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर कसा आणि किती खोल परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला नक्कीच जागा आहे. ही जागरूकता आपल्या रोजच्या अनुभवांना कसं बदलू शकेल